तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 24 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की बघण्याचा कार्यक्रम पाणीपोळी खाऊन छान आनंदात पार पडतो. शारदा मानिनीला म्हणते, मानिनीताई, आता लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे, त्यासाठी तुमच्या गुरुजींना बोलवता का? तेवढ्यात तिथे गुरुजी येतात. गुरुजी म्हणतात, गुरुजी इथे उपस्थित आहेत, बोलवायची गरज नाही. सगळे गुरुजींचं स्वागत करतात. गुरुजी आत येतात. मानिनी म्हणते, गुरुजी, खरं खरं सांगा, या लग्नात खरंच विघ्न वगैरे येणार नाही ना? गुरुजी म्हणतात, नाही, या लग्नात एकही विघ्न येणार नाही. हे लग्न छान सुरळीत पार पडेल. पण हो, माणसाने निश्चिंत राहून चालत नाही. काही जुनी दुखणी पुन्हा बाहेर येऊ शकतात. जुनी दुखणी बरी झालेली नाही आहे पूर्णपणे. मानिनी विचारते, गुरुजी, काय बोलताय तुम्ही? जुनी दुखणी कोणती? गुरुजी म्हणतात, वसू आणि रम्या, त्यांच्या मनातलं अजून काही गेलेलं नाही आहे. आत्ता आपल्याला वाटते विघ्न नाही येणार, पण या दोघी विघ्न आणू शकतात. सगळ्या रम्या वसू यांच्याकडे बघायला लागतात. आता गुरुजींनी सावध राहायला सांगितले, गुरुजींनी अलर्ट केले. पण रम्या हे लग्न निर्विघ्नपणे पार पाडू देईल का, हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की बघण्याचा कार्यक्रम छान चालू असतो. पार्थ, जीवा तिथे येतात आणि रम्या सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन येते. रम्या पार्थ, जीवा यांच्याकडे सरबत देते. ते दोघं सगळ्यांना सरबत देतात. सगळे सरबत घेणार तेवढ्यात आशा धावत तिथे येते. आशा सगळ्यांना थांबवते. आशा म्हणते, थांबा ताई, कुणी हे सरबत पिऊ नका. या सरबतामध्ये रम्याताईंनी विष टाकले. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. आशाने जे बघितलं ते सगळ्यांना सांगते. सगळ्यांना एकदम धक्का बसतो आणि सगळे ज्यूसचे ग्लास खाली ठेवतात. वसू आशावर खूप चिडते. ती आशाकडे धावत येते आणि आशाला म्हणते, आशा, अगं माझ्या रम्यावर असे घाणेरडे आरोप करताना तुला काहीच वाटत नाही का? मला माहिती आहे तुला आम्ही दोघी आवडत नाही, तुला आमची कामं नको असतात आणि म्हणून तू हे सगळं करते ना? विक्रम, अरे बघण्याचा कार्यक्रम एवढा छान चालू असताना आम्ही पण सामील झालोच ना. आमचा सगळा कडवटपणा आम्ही बाजूला ठेवलाय आणि या सगळ्यामध्ये सामील होतोय, तरी पण एवढे घाणेरडे आरोप काही वाटत नाही का? विक्रम म्हणतो, ताई शांत हो जरा. विक्रम रम्याला म्हणतो, रम्या, हा सगळा काय प्रकार आहे, बोल. रम्या म्हणते, मामा, मी काहीच केलं नाही आहे. माझ्या मनात पण सुद्धा तसं काही नाही आहे. मी खरंच सांगते, मी नाही काही केलेलं. आशा म्हणते, तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर यांचे खिसे चेक करा. रम्याताईंच्या खिशात छोटीशी बाटली सापडेल तुम्हाला. नंदिनी पुढे येते आणि रम्याचे खिसे चेक करते. रम्याच्या खिशात एक छोटीशी बाटली सापडते. नंदिनी विचारते, रम्या, हे सगळं काय आहे? रम्या म्हणते, नंदिनी वास घेऊन बघ. नंदिनी वास घेऊन बघते. रम्या म्हणते, नंदिनी, अगं केवढा वॉटर आहे हे. छान एखाद्या पदार्थाला वास यावा, अरोमा यावा म्हणून हे टाकलं जातं. अगं आजचं सरबत मगाशी मी केलं, पण मला त्याच्यात काहीतरी कमी वाटली आणि म्हणून मी हे केवढा सरबत टाकलं गं. मस्त म्हटलं सगळे पिऊ, मजा येईल हे सरबत पिताना, म्हणून मी टाकलं होतं. रम्या आपली बाजू मांडते, पण पार्थ काही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो. पार्थ म्हणतो, या विषयाची कोण परीक्षा घेईल? ही म्हणते केवढा वॉटर टाकले, पण हिने विष टाकलं असेल तर? रम्या म्हणते, मी आहे ना, ही अग्निपरीक्षा मीच देणार. मी पिऊन दाखवते. रम्या ते सरबत पिऊन दाखवते आणि ते सगळ्यांना म्हणते, बघितलं ना, मी काहीच केलेलं नाही आहे. आशा म्हणते, विक्रम, हेच जर काव्याने केलं असतं तर या आशाने संशय घेतला असता. बोल ना. रम्या म्हणते, आई जाऊ देत, काही बोलू नको. उगाच शंका घेत आहेत ना माझ्यावरती, घेऊ देत काय घ्यायचं ते. ही अग्निपरीक्षा दिली ना मी, झालं ना समाधान. मानिनी सगळेजण ते सरबत पिऊन बघतात आणि रम्याच्या सरबताचं कौतुक करतात. ते रम्याला चेहरा धुवून यायला सांगतात. रम्या फ्रेश होण्यासाठी आपल्या रूममध्ये जाते आणि वसू तिच्या मागे जाते. त्या दोघी वर जातात आणि इथे पुन्हा बघण्याचा कार्यक्रम छान पार पडत असतो. खालचा सगळा आवाज वरती वसू, रम्या यांच्या रूमपर्यंत जात असतो. वसू रम्याला म्हणते, रम्या, अगं तू उगाच ते केवढा वॉटर टाकलंस. काय गरज होती हे सगळं करायची? शेवटी तुझ्यावरच संशय आला ना आणि तुला ते सरबत प्यावं लागलं. का केलं गं हे सगळं? रम्या म्हणते, आई अगं जाऊ देत ना, मी अग्निपरीक्षा दिली, त्यामुळे सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसलाय. पण आई, यावेळेस जरी मी केवढा वॉटर टाकले ना, तरी पुढच्या वेळेस केवढा वॉटर नसेल. आशा बोलली ना, तेच टाकणार मी,
विष टाकणार आणि सगळ्यांना मारून टाकणार. वसू म्हणते, वा वा वा, तसं केलंस तर किती मज्जा येईल. रम्या म्हणते, हो, आणि त्या पहिलं टेस्ट करायला मी तुलाच देणार. रम्या निघून जाते. वसू इथे डोक्याला हात मारून घेते. वसू म्हणते, रम्या, अगं का माझ्या जीवावर उठली आहेस? का असं वागतेस? बोल काहीतरी. रम्या खाली निघून जाते आणि वसू तिच्या मागे जाते. तर इथे खाली बघण्याचा कार्यक्रम होतो आणि बघण्याच्या कार्यक्रमात कांदे पोहे न ठेवता पाणीपुरी केलेली असते. सगळे पाणीपुरीचा आनंद घेतात आणि त्यानंतर सगळे गप्पा मारायला बसलेले असतात. शारदा विचारते, मानिनी, आता हे तर झालं बघण्याचा कार्यक्रम, पुढचं काय? काव्या म्हणते, पत्रिका छापायच्या आहेत. मला पत्रिका बघायच्या आहेत स्वतःच्या डोळ्यांनी. काव्या, पार तशी नावं हवी आहेत. जीवा, नंदिनी यांचं लग्न होणार हे हवंय. ते सगळे पत्रिका काय असेल, त्याचा मायना काय असेल हे बोलतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.